मित्रांनो, पुणे गणितोत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शूट करत आहोत ते की गोव्यामध्ये म्हापसा सिटी येथे सचिन मदगे सरांच्या आर्ट स्टुडिओला भेट देण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. तर सर्वप्रथम आपण स्टुडिओ पाहूया, त्यांचे आर्ट पाहूया, त्यांच्याशी खूप सारे गप्पा मारायचे आहेत कारण की त्यांचा खूप जास्त अभ्यास आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाबद्दलही माहिती घेऊया. तर चला आधी आपण सरांची भेट घेऊया. तर आपल्यासमोर आहेत सचिन मदगे सर आणि सरांचा हा स्टुडिओ आहे. सर, हा कुठला आर्ट बनवत आता? म्हणजे तो आहे आता गोव्यातील ट्रेडिशनल काही पुतळे बनवायचे चालले. ओके. 100-1 वर्षापूर्वी कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने लोक राहत होते. ओके. त्यांचं एक दर्शन घडवणार आहे. एक कलंगूट जे गोव्यातील पर्यटन स्थळ आहे हां, तिथल्या रस्त्यावर हे पुतळे लावायचे. ओके. त्यासाठी गोव्यातील हा एक पारंपरिक धनगर. ओके. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गोव्यातील धनगर लोक राहतात सगळ्या जंगलांमध्ये आणि त्यांचा पारंपरिक पोशाख त्याचा तो एक जुन्या काळातलं सगळं आम्ही रेफरन्स घेऊन आता धनगर बनवतो. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं की सरांचा खूप इतिहासाबद्दल अभ्यास आहे आणि आपण पाहिलं सर आत्ता कलंगूट बीचच्या ज्या रोडवर जो स्टॅच्यूज लागणार त्याचं प्रिपरेशन करत आणि त्यातही त्यांनी एक ट्रेडिशन म्हणजे एक हिस्टॉरिकल टच आहे आणि संपूर्ण ती कलाकुसर त्या इतिहासाला शोभेल अशीच आहे. तर सर, लाईक किती वर्ष आले तुम्ही आता? मी आता हे माझं काम करता गेले 25 वर्ष काम करतो. 25 वर्षाचा एक्सपिरियन्स. आणि लाईक स्टुडिओ वगैरे केव्हा स्थापन मी आता गोव्यात काम करून आता 20 वर्ष 20 वर्ष आली. ओके. तर आम्ही येता तर म्हापसा सिटीचा जो हे पाहिला होता तोही तुम्हीच बनवला. शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे. अश्वरूढ पुतळा म्हापसा मुख्य चौकामध्ये. ओके. आता गेल्या वर्षीच आम्ही बसवला तो. ओके. गेल्या वर्षी बसवला जो संपूर्ण तुम्हीच बनवला? होय होय. तो पूर्णपणे ब्रॉन्झचा आहे. ब्रॉन्झचा. ओके. म्हणजे गोव्यात ब्रॉन्झचे फार म्हणजे गोव्यात बनलेला हां, हा तो एकमेव पुतळा आहे. गोव्यात बनलेला एकमेव ब्रॉन्झचा शिवाजी महाराजांचा पुतळा. गोव्यात बहुतेक सगळे पुतळे हे बाहेरनं बनवून आणले. नाही, अगदीच. आणि आता म्हणजे आर्ट वगैरे बनवायची तुमची आवड आणि प्लस इतिहास म्हणजे आता हे दोन्ही सिमिलर म्हणजे हेल्प होतं त्याच्यामध्ये? होतं. आता ते खरं म्हणजे दोन्ही विषय असे आहेत की ते कोंबडी आधी की अंडं आधी, तसं माझं झालं. इतिहास आधी की शिल्पकला आधी. ओके. ते दोन्ही असं काय ते घरातूनच असं एकत्र आलंय. म्हणजे इतिहासाच्या वाचनातनं शिल्पकार झालोय का शिल्पाच्या ह्याच्यातनं इतिहासाकडे आलोय. ओके. असं दोन्हीचं मिश्रण माझ्या ह्याच्यात झालंय. लहानपणी काय होतं की घरात थोडंफार म्हणजे मुळात इतिहासाची वाचनाची आवड होती. इतिहास वाचनात आणि पुण्यात बालपण गेलं. इतिहासाबरोबरच काय झालं, किल्ले बनवणं, तिथं छोटे छोटे किल्ल्यांवरचे चित्र बनवणं, त्याच्यातनंच मातीकाम हे सगळं सुरू झालं. आणि मग त्यातनं इतिहासाची आवड आणि शिल्पकला हे माझं असं दोन्हीच बरोबरच सुरू झालेलं आहे. आणि शाळेत शिक्षकही तसेच मिळाले. मी ज्या शाळेत शिकत होतो पुण्यात इंग्लिश स्कूल टिळक रोड, तिथं आमचे जे चित्रकलेचे सर होते दिदा जोशी सर, ते पण असेच होते की त्यावेळेस ते फार चांगले चित्रकार होतेच, परंतु शाळेच्या ज्यावेळेस सांस्कृतिक तास असायचे त्यावेळेस ते इतिहासावर फार चांगले व्याख्यान द्यायचे. ओके. काय त्यामुळे शिक्षक चित्रकलेचे शाळेतले शिक्षकही असे भेटले की इतिहास आणि चित्रकला तोच काय हळूहळू मग तो पुढे डेव्हलप होत. बरोबर, अगदीच. कारण जसं मार्गदर्शन मिळतं, जसं तुम्हाला प्रोत्साहन मिळतं, तसं तुम्ही पुढे करत राहता आणि तुमची आवड तुम्हाला मुख्य म्हणजे समजली की तुमची ही आवड आहे. आणि सर, बऱ्याचशा वेळेस असं वेळ येत असेल ना की तुम्ही असं म्हणजे की इतिहासासाठी तुम्हाला असं ट्रॅव्हल वगैरे करायला लागत असेल ते गोष्टी बघायला, कारण की आर्ट म्हणलं की ते जेवढं आपण नॅचरल असतो तेवढं बेस्ट असतं. म्हणजे तसं तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करता त्यासाठी? पण कसं आहे, तुम्हाला इतिहासाची वाचनाची आवड असेल ना तर तुम्हाला मुळात पहिल्यांदा भूगोल माहिती पाहिजे. ओके.
भूगोल माहिती नसेल तर इतिहासाचे काही फार गफलती होतात बरोबर. आणि नुसतं पुस्तकामध्ये वाचून ते काही गोष्टी होत नसतात. तिथे जागा आहे मुळात तिथं कशी आहे, कशी आहे ती जाऊन तिथं पाहावं काय आहे, तिथं भौगोलिक परिस्थिती काय आहे, हे सगळं तुम्हाला तिथं बघायलाच पाहिजे. त्यासाठी हे फिरलो बऱ्याचसा. म्हणजे सह्याद्रीमध्ये बऱ्यापैकी मी फिरलो. खूप फिरलो म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी मी सह्याद्रीमध्ये फिरलो. किनारपट्टीचा सगळा आपला कोकण किनारपट्टी. भाग फिरला. बरेचसे आणि गड गोव्यात गेले 20 वर्ष वास्तव्याला आहे, त्यामुळे गोव्यातलं तर कानाकोपरा मी फिरलो. ओके. आणि गोव्यात बहुतेक सगळी गावं, अगदी थोडीफार एखादी दुसरी सोडली असते या गावात मी पोचलो नसेल, सगळी गावं इतिहासाच्या दृष्टीने ती गावं मी बघितली. ओके. पण आता गड किल्ले फिरताना मग असं म्हणजे काही महाराजांची पूर्ण इतिहास तुम्ही वाचलेला आहे, तर मग असं काही रेफर असं वाटतं का म्हणजे की आपण म्हणजे त्या काळचं जीवन कसं असेल आत्ताचं जीवन याच्यामध्ये काही डिफरन्स वाटतो तुम्हाला? नाही, डिफरंट हा होणारच ना. कारण तुमच्या लहानपणी तुम्ही मोबाईल कसा होता आणि आत्ताचा मोबाईल कसा आहे, हे प्रत्येकाच्या आयुष्यात हे बदल व्हायलाच पाहिजे. बदल नसेल तर काय मग जीवनाला अर्थ नसतो. हे बदल होत राहत असतात. म्हणजे असं नाही की इतिहासाची आवड आहे म्हणून तुम्ही काय इतिहास काळातच राहिलं पाहिजे पाहिजे. नाही काय की तुम्ही वर्तमानाशी जो काही आहे फ्युचर आणि ह्याच्यात ते सगळ्याशी राहिलं पाहिजे. फक्त इतिहास विसरला नाही पाहिजे. जो इतिहास विसरतो ना त्याचं भविष्य धोकादायक असतं. भविष्य धोका, अगदी बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही एक पुस्तकही लिहिलेलं आहे, शिवगोमन. होय, शिवाजी महाराज आणि गोवा. खरं तर ह्या विषयावर आहे ना लोकांचे भयंकर गैरसमज आहे. ओके. गोव्याचं आहे तर गोव्याबाहेरचं भयंकर आहे. म्हणजे गोवा म्हणलं की लोकांचा डोळ्यापुढे एक भलतंच लगेच डोळेच चमकतात लोकांचे गोवा म्हणलं की. परंतु गोव्याच्या इतिहासाशी शिवाजी महाराजांचा एवढा संबंध आहे की आज जो गोवा आहे ना त्याच्यातला 70% गोव्याचा भाग हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग होता. ओके. म्हणजे याचा अर्थ काय तर इथली जी 70% भागातली जी रयत होती त्यांचा राजा शिवाजी महाराज होते. ओके. त्या काळात 17व्या शतकामध्ये पोर्तुगीजांचं इथं फार लिमिटेड राज्य होतं. म्हणजे आता बारदेस, तिसवाडी आणि साष्टी या 3 तालुक्यापुरतंच होतं. नंतर 18व्या शतकाच्या शेवटच्या काळात हा पोर्तुगीजांनी, ज्याला नवी काबिजाजी म्हणतात, म्हणजे पेडणे, डिचोली, सत्तरी, कोंडा, सांगे, कांतो, हा भाग पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 100 वर्षानंतर. 100 वर्ष. आणि ह्याच्यातला फरक असा आहे, हा जो सगळा जवळजवळ ह्या गोव्यात 12 तालुके आहेत, त्यातले हे 8 तालुके आहेत. जो शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग होता तिथं भारतीय संस्कृती ही आजही पूर्णपणे आहे. काय पूर्णपणे भारतीय संस्कृती आहे. आणि उलट पोर्तुगीजांनी जे अत्याचार केले किंवा पोर्तुगीजांनी जो धार्मिक धोरणाचा अत्याचार केले ते हे 3 तालुके. ओके. हे 4 तालुके. आता त्याला 4, पूर्वी 3च होते. ओके. एक बारदेस, तिसवाडी, मुरगाव, साष्टी. इथं पोर्तुगीजांनी त्यांचे धार्मिक अत्याचार भयंकर केले. इथली भारतीय संस्कृती नष्ट केली पूर्णपणे. परंतु इथलं विस्थापित जे झालेले होते ते त्या भागात झाले पूर्व अगोदर. आणि हे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर 100 वर्ष अगोदर इथं पोर्तुगीजांनी हा सगळा प्रकार केला. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 100 वर्षानंतर पोर्तुगीजांनी हा भाग ताब्यात घेतला. त्यावेळेस पोर्तुगीजांनी इथल्या भारतीय संस्कृतीला अजिबात हात लावला नाही. तुम्ही आता गोव्यात फिरताल ना तर बारदेसच्या पलीकडे जाल. बारदेसच्या पलीकडच्या म्हणजे इकडे गेला तर डिचोलीला तालुक्यात पश्चिमेकडे जाल, उत्तरेला गेला तर पेडण्याला जाल. ते पूल ओलांडल्यानंतर काही गावांमधला कल्चरली तुम्हाला फरक लक्षात येईल. म्हणजे आता इथं तुम्हाला पेडण्याला जायचं तर कोलवाळचा पूल ओलांडून जावं लागेल पलीकडे धारगडमध्ये. कोलवाळ आणि धारगड ह्या गावांमध्ये तुम्हाला कल्चरली फरक मिळेल. पण धारगडमध्ये भरपूर मंदिरं आहेत. नंतर आसनोड्यावरनं पलीकडे मुळगावला गेलात तर आसनोड्यामध्ये तुम्हाला वेगळे घरं दिसतील, जरा वेगळं कल्चर दिसेल. पलीकडे मुळगावमध्ये टोटली तुम्हाला वेगळं दिसेल. तो मुळगाव हे अख्खं देवळांचं गाव. का तर इकडे बारदेशमधलं पोर्तुगीजांच्या जुलमातनं लोकांनी पळवून नेऊन त्या मूर्त्या तिकडे नेऊन स्थापित केल्या. ओके. काय आता इथं म्हापशाची जी ग्रामदेवता आहे ती पलीकडे पेडणे तालुक्यात धारगडला आहे. तर म्हापशातली ग्रामदेवता म्हापशात नाही आहे, पलीकडे पेडणे तालुक्यात धारगडमध्ये.
पोर्तुगीजांच्या अत्याचारातनं वाचून तिथल्या भागातल्या गावकऱ्यांनी ते त्यावेळेस तिकडे नेऊन स्थापन केलं. तर गोव्याचा हा जो पोर्तुगीजांनी तो भाग ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा तिथं जाहीरपणे आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या धर्माला आणि मंदिरांना हात लावणार नाही. हे असं पोर्तुगीजांना करण्यास भाग पडलं त्याला कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याला जातं. तर हा इतिहास गोव्यातही माहिती व्हायला पाहिजे आणि गोव्याबाहेरच्याही लोकांना माहिती होण्यासाठी किंवा मी थोडंफार जे काही संशोधन केलं त्याच्यावर मोठं आम्हाला जर पुस्तक मोठं येईलच तर एक छोटं पुस्तकही मी लिहिलेलं आहे शिवगोमंतक गाथा. ते शिवाजी महाराजांनी गोवा हे यात संपूर्ण तुम्ही हो, थोडक्यामध्ये शिवाजी महाराजांनी गोवा म्हणजे ते मी लिहिलेलं आहे. पण बऱ्याचशा अगदी आम्हाला आता जसं तुम्ही सांगितलं की लोकांना माहिती नाही, सगळ्यांना काय वाटतं गोवा म्हणजे की पोर्तुगीज राज, पण हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. होय अगदी. आणि त्यासाठी तुम्ही पुस्तकही लिहिलंय, होय. त्यातून संपूर्ण माहिती दिली जाते. प्लस सरांनी माहिती सांगितली एवढी. आणि आज मला जरी विचार झाला तरी मला काय वाटायचं की गोव्यामध्ये पोर्तुगीज राज होते. शिवाजी महाराजांचं 70% पूर्ण म्हणजे शिवस्वराज्यामध्ये होतं गोवा. ते आज आपल्याला तर सरांचा आपण इतिहासाचा अभ्यास पाहिलाच, तर आता आपण थोडा त्यांचा छंदाकडे येऊया. तर सर आता तुम्ही दिवसक्रम कसं असतो, दिनक्रम काय असतो? कसं आहे की खरं तर माझी जी दोन्ही कामं आहेत इतिहासाने ते भयंकर वेळ खाऊ नये. इथं 8-10 तास जातो आणि घरी गेल्यानंतर 4-5 तास इतिहासाचा आहे. तर तो जातो मजेत वेळ जातो. आणि दोन्ही तुमच्या आवडीचे असल्यामुळे होय. तर ते काय मजेत असतं, उलट वेळ कमी पडतो. म्हणजे काय आपली मराठीत म्हणतात काय की सोंग भरपूर आहेत पण रात्र कमी आहेत. बरोबर, अगदी बरोबर. आणि आता तुम्ही हे बनवलं समजा गौतम बुद्धांचा हे बनवलं स्टॅच्यू, त्याला अगदी असं जर स्टार्टपासून एंडपर्यंत बनवायला किती वेळ लागतो म्हणजे कसं? नाही कुठल्या गोष्टीला नाही आमच्या आर्टच्या यात वेळ किती आणि कसा लागेल हे काही सांगता येत नाही. जेव्हा तुमचं समाधान होतंय तोपर्यंत ते काम करायचं असतं आणि मग तिथं थांबायचं असतं. तर कधी कधी एखादं काम 2-4 तासातही होतं, कधी एखादं काम 7-8 दिवसही लागतात, कधी एखाद्या कामाला महिनाही लागतो. काय असतं की तो इफेक्टही आला पाहिजे, तिथं ते मग थांबावं लागतं. इफेक्ट येत नाही तोपर्यंत ते काम केलं पाहिजे. राईट, परफेक्ट. आणि असं मी पण ऐकलं होतं की कला ही अशी जेव्हा मूड असतो किंवा त्याचा म्हणजे एक आवड होते त्यावेळेसच खूप चांगली येते किंवा मूड तो भाग बरोबर आहे. पण हे काय सगळं आहे व्यावसायिक कला आहे ही. तर तिथं बऱ्याचदा थोडं तुमचं मूड बीड याला आवर घालावं लागतं. परंतु एक आहे की बाबा जेव्हा शांत डोकं आहे, माइंड एकदम तुमचं हे क्लीन आणि थंड आहे, त्या ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम होतं. ते बऱ्याचदा स्वतःला तुमच्या माइंडवर कंट्रोल ठेवून सगळं हे काम करावं लागतं. तर सर धन्यवाद आम्हाला खूप सारी माहिती देण्यासाठी. आणि आम्हाला मुळात पुण्यावरून गोव्याला आम्ही फिरायला आलो होतो, पण पुण्याचं आणि गोव्याचं प्लस गोव्याच्या संस्कृतीच्या आर्टसोबत जे कनेक्शन आहे ते तुमच्यामार्फत आम्हाला समजलं आणि आम्हाला भाग्य आहे. आणि आमच्या पुण्याच्याही सर्व दर्शकांना हे बघायला मिळतं आहे. तुम्ही पुण्यात गोव्यात कधीही आलात तर सचिन सरांचा स्टुडिओ जो आहे तो म्हापसामध्ये आहे. तिथे येऊन तुम्ही कधीही भेटू शकता. सर ॲड्रेस थोडा सांगू शकता का तुम्ही? आता हा माझा स्टुडिओ म्हापशेच्या जवळ 3 माड सडिये शिवोली इथं आहे. तर गोव्याचा इतिहास आणि त्यात आपलं शिवस्वराज्याचा इतिहास याची संपूर्ण माहिती आणि सरांशी बोलून तुम्ही गप्पा मारून आर्ट स्टुडिओ बघून येऊन भेट देऊ शकता. कारण पोर्तुगीज गोवा आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की जसं की बीच झाले, बागा बीच, कलंगूट, पण आतले जे गोष्टी आहेत आणि आतला अनसीन गोवा आहे तो आज सरांच्या मार्फत आपल्याला समजला, इथला इतिहास समजला आणि मंदिरांबद्दल माहिती मिळाली. धन्यवाद सर. धन्यवाद.